वाघ्या कुत्र्याचा इतिहासामध्ये कुठेही उल्लेख नाही असं उदयनराजे म्हणालेत। रायगडवर वाघ्या कुत्र्याचं स्मारक कधी झालं हे शोधण्यासाठी कमिटी बसवा अशी मागणी सुद्धा उदयनराजेंनी केली। दरम्यान वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत वाद न करता मार्ग निघू शकतो अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे। ते वाघ्या वाघ्या कोण वाघ्या त्यात आता अनेक विद्वत्ता त्यांचं प्रदर्शन करतात। त्यात मग ते धनगर समाज आणि होळकरांनी केलं, मग होळकर धनगर समाज काय संबंध काय? एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची, ती का तिथं आलं, कधी आलं, इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही आहे। या संदर्भात सगळ्यांची चर्चा करावी लागेल, कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत, आपल्याला कल्पना आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार। प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का? त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही, सगळ्यांनी बसून मार्ग काढावा। आता लय दुसरे सुद्धा आहेतच। एक जण बोलल्यावर मी जास्त त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही। बोलताय आता कुत्र्याचं मांजराचं आता हे काय, आता हे याच्यावर जातीय तेढ निर्माण करायचा की काय काय जणांना। पण एक गोष्ट आहे, तुम्ही स्पष्टपणाने सांगतो, संभाजीराजे एकाकी नाहीत।